वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विनायकं गुरुमनो मे साखरे नाम विश्रुतं एषं चरण सानिध्या जीवामृता भवन्ति। साखरे वैवशविख्यात ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। कि प्रथम नमन करु गणनाथा शंकराचिया सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगी आता दंडवत। तुझ बीन कोणा शरण जाऊ नारायणा, तुझ बीन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसान देखे मी तुझा कोणी तिही त्रिभुवनी। पाहिली पुराणे धंडोळली दरुषणे, ऐसान देखे मी तुझा कोणी तिही त्रिभुवनी। तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी, ऐसान देखे मी कोणी तुझा त्रिभुवनी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बोलताना एको कमी ठेवा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलास गाथेतील 4092 भंगापैकी 2363 नंबरचा म्हणजे 2362 नंबरचा 2362 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेला असा अभंग आहे। कीर्तनाचा परिहार सर्वांना ज्ञात आहे। आपल्या वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा आहे। कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तदरूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतरव्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालीन्य चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून आणि त्या संस्कारातून आणि त्या परंपरेतून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या रायवाडी नावाच्या गावामध्ये तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी हा संत सुरदास महाराजांच्या मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये आपल्या समाजाच्या वारकरी लोकांच्या परमार्थ प्रेमी जाणकार लोकांच्या द्वारे संपन्न होत असलेला हा सप्ताह त्याचं प्रतिवर्षाप्रमाणे हे गतवर्ष आणि आयोजक श्री रामचंद्र विठ्ठलराव मुरकुटे व ग्रामस्थ रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर। कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्ययन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी
दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बालगोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले नाउ दिस प्रेजेंट टाइम लिस्निंग टू दी माय व्हॉइस फॉर हियर दे ऑल पीपल सिटेड ॲट हियर लिस्निंग टू दी माय वारकरी कीर्तन फॉर हियर वन मोर आवर। आपल्या सर्वांना खूप खूप राधे राधे। जय श्री राम जय श्री कृष्णा ओम नमः शिवाय जय माता दी जय गो माता दी। भागवत कथा भी चल रही है यहाँ पर। दोनों यूट्यूब वाले भैया आपको भी बड़ा बड़ा धन्यवाद। राग येऊ देऊ नका। नाव मी बाकीच्यांचं कुणाचं आमची परंपरा आहे नाव न घेण्याची की त्याला प्रमाण आहे। अनेकांची स्तुती आमा ब्रह्म हत्या एका वाचोनी त्या पांडुरंगा। कीर्तनामध्ये नोटेशन म्हणायला चालत नाही। कीर्तनामध्ये चित्र विचित्र दुसरं काही म्हणायला चालत नाही। कीर्तनामध्ये आई माई गाय चालत नाही। कीर्तनामध्ये वेद प्रामाण्ययुक्त कीर्तन असावं शास्त्र प्रामाण्ययुक्त कीर्तन असावं आणि संत प्रामाण्ययुक्त कीर्तन असावं। अणभद्रा कृतमोयन्तु विस्मतो दब्धास अपरितास उद्भीतते बाणो यथा सदामीद ब्रधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे ओम शांतिरंतरिक्षगुं शांति। वेद प्रामाण्ययुक्त कारण की तुकोबरायचं प्रमाण आहे। वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा हरि ओम तत्सदिती सूत्रांचे जे सार काय म्हणाले तुकोबराय हरि ओम तत्सदिती सूत्रांचे जे सार 3288 अभंगाचा नंबर 3 चरण तुकोबरायाची गाथा। वेद प्रामाण्ययुक्त कीर्तन असावं शास्त्र प्रामाण्ययुक्त कीर्तन असावं। माझा राग जरी आला तरी चालेल मला नंतर हाणू शकता कीर्तनाच्या गादीहून खाली आल्यावर आता नाही कारण की आता प्रल्हादस्तालधारी तरलगतितया विनाधारी सुरनशिर राग करतार चुल अभूत राग गायला सांगितली आहे। राग करतार जुनो अभूत इंद्रोवादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव भक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बहुव ननर्तमध्ये त्रिकमेव तत्तं भक्त्याधिकानां नटवस्तु तेजसाम अलौकिकं कीर्तनमेत दीक्षम हरिः प्रसन्नोपि प्रवीत। अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य। कीर्तन करणारा शुकाचार्य आत्माराम शमुनयो निरग्रंथा अप्युरो मिथ्यं भूत गुणो हरि एक साथ पुढं सांगता येईल का? महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हाला एक पदवी दिली कीर्तन बृहस्पतीन क्रमांकाचार्य म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात पहिले आम्ही क्रमांकाचार्य आहोत। सगळ्या कथाचे ओव्याचे वगैरे क्रमांक सांगण्याचं गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे ब्रह्मलीन त्यांच्यासारखं 1 7 10 भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10 1 7 10 आत्मा रामश्य मुनयो निरग्रंथा अप्युरुक्रमे कुरवंत हेतु किम भक्त्याम मिथम भूत गुणो हरि प्यारे वो शुकदेव स्वामी जो जहाँ बैठ जाए वहीं से ज्ञान की गंगा बहना शुरू कर दे। हमारे जैसा नहीं अमका सागर टमका सागर इसकी किताब उसकी किताब याचं पुस्तक आणि त्याचं पुस्तक गंज पुस्तकं घेऊन फिरू राहिलो पण यायचा काही पत्ता नाही म्हटले। वरी वरी बोला रस कथा ज्ञाना माझी ठोस काय म्हटले वरी वरी बोला रस कथा ज्ञाना माझी ठोस ऐसे लटके जे ठक त्यासी इहन परलोक 388 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा याला सत्यप्रत असं म्हटलेलं आहे। माझा आवाज येतोय ना सगळ्यांना चांगला व्यवस्थित? आजकाल असंच झालंय मला पान पान फुल बहा बाबा तुकाराम महाराजांचे मी बिना प्रमाणाचं बोलणार नाही तुम्हाला। जे मी जवळपास 80% गाथा पाठ केलाय तो काही उग येड्यासारखं नाही आहे। लोक म्हटले तुम्ही राऊत बाबानंतर नंबर लावलं म्हणलं तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा कोणी म्हटले तुम्ही त्यांच्यात ते म्हणलं मला आत्ता त्यांच्यात बसू नका संदीपान दादा हसेगावकर रामभाऊ महाराज राऊत अजून 15 वर्ष होऊन जाऊ द्या माझे आणि मग बसवा मला त्यांच्यामध्ये। 388 अभंगाचा नंबर वरी वरी बोला रस
काही काही लोक वरतूनच चांगलं बोलतात, लोकांना वाटतं फारच ज्ञानी आहे, पण आतमध्ये काहीच नाही. घिसापिठा ते कुठं गेलं तेच ऐकायला भेटतंय त्यांचं. नवीन कन्सेप्ट, देर आर न्यू कन्सेप्ट टू एव्हरी टाइम. इमोशनली टची मुवमेंट टू दी स्पिरिच्युअलिटी. नाविन्यता, नूतनता आणि नवीनता असली पाहिजे प्रत्येक वेळेस. नामदेव शास्त्री म्हणतात ना, चिंतन हे प्रवाहित असलं पाहिजे, पाण्यासारखं, वाहणारा पाण्यासारखं. बहता पाणी और चलता साधू. एशाम चित्ते वसेद भक्ती सर्वदा प्रेम रूपिणी न ते पश्यन्ति कीनाश स्वप्नेप्यमल मूर्तयो. अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 16 श्रीमद भागवत महात्म्य. असं चिंतनाचं प्रवाह कोण देऊ शकतं माहिती आहे आपल्याला महाराज? ज्याच्या चित्तामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रेम वाहिनी भक्ती निरंतर प्रवाहित होत आहेत, नोहे नोहे वाहत आहेत, तेच अशा चिंतनाचं दर्शन आपल्याला करू शकतात. उदाहरणार्थ मी ज्यांच्याकडे होतो, गुरुवर्य किसन महाराज साखरे, वेदांत कौस्तुभ. देअर आर नो चॅलेंज वेदांतामध्ये. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, सूर्य वारकरी संप्रदायाचे. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्र. ज्ञानसिंधू संदीपान दादा हसेगावकर, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत आणि मुकुंद काका जाडदेवळेकर. असं होण्याचा प्रयत्न केलं पाहिजे माणसानं. तर काय हो, काहीच येत नाही. अभंग कोणताही घेतला, मला तर अशी शंका यायला लागली आता की हे जे गाजलेले कीर्तनकार वगैरे ठिकाण यांच्या 50-50 अभंग पाठ आहे का नाही? 50-50 सुद्धा बरं का. म्हणून कोणी घेत नाही म्हणले, काकडा म्हणून घेतला पाहिजे म्हणले कीर्तनकाराकडून. काय म्हणून घेतलं पाहिजे? काकडा हरिपाठ. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनांची सावली येई धावणी स्मरताची, पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवण्या कटी भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडित समुखी अतिसुंदर शोभदगळा, वैजंती डुल्लत हार मिळवत तुळशीचा, सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ एकावळी, केशर उठी परिमळ आगळी, बुक्का भाळी विलस तसे, पीत पितांबर कसला कटी, अक्षयवीट चरणवती, सकळ सौंदर्य सुखाची पेटी, हृदय संपुष्टी आठवाते, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती कळा भोळ्या भाविका, नामा पदपंकज पादुका श्री मस्तकी वंदत असे. पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिका, नंबर 3 बंकट स्वामीची भजनी मालिका, उठा जागे भारे आता स्मरण कर. पान नंबर 6 अभंग नंबर 2 उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेव, मग कैसा भगवंत उठून या बेगीसे, चला जाऊ रावळासी, जळती पातकाच्या राशी, काकडारती देखून या, उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा बेटे, चरणतायाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका, जागे करा रुक्मिणी बरा, देव आहे नेते सुरा वेगे निंबलो करा, द्रष्ट होईल तयासी पुढे, वाजंत्री वाजती ढोल दमामे गरजते होते, काकडारती पांडुरंग नायाची, सिंहनाथ शहा वगैरे 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 म्हणून घेतलं पाहिजे कीर्तनकाराकडून. आणि म्हणायचं 25,000 महाराज 51 घ्या ना, पण हे म्हणून दाखवा ना. तुम्ही म्हणाल एवढं सांगून राहिलं, मग तुला काही आकलीच पत्ता आहे का? म्हणजे तुम्ही मला म्हणता का प्रेझेन्स ऑफ माइंड काही आहे का नाही? आज एकनाथ षष्ठी बरोबर आहे, पण प्रासंगिक कीर्तनाचा वेळ हा सकाळी 10 ते 12चा आहे. सकाळी 10 ते 12 कीर्तन असतं तर मी ते भाव इथे सादर केले असते. हे सप्त्यातलं कीर्तन आहे, केव्हा कोणतं काय यावं हेही कळायला पाहिजे. हो, आज एकनाथ षष्ठी आहे. संत एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला से कळस. ज्ञानोबा रायाच्या समाधीच्या नंतर जवळपास 250 वर्षांना प्राकट्य झालं. ज्ञानोबा रायच एकनाथ महाराज बनून आले. अज्ञानी लोकांना ज्ञानाचा मार्ग देण्याकरता. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रवह, सूताख्यायी कथा सार मम कर्ण रसायण. श्लोक नंबर 1, 2, 3 आणि 4 पान नंबर 1 श्रीमद भागवत महात्म्य. आपल्यामध्ये अनेक जन्माचं अज्ञान आहे. काय म्हटले? अनेक जन्माचं अज्ञान आहे बाबा आपल्यामध्ये, अनेक जन्माचं. प्रत्येक जन्मामध्ये येतो आपण घाण पाहतो म्हणले, घाण. आणि घाण पाहून काय होतं? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या जिभे गोड, तिनं अक्षराचा रस अमृत जयासा फिके पुढे, श्रवणाची वाट चोखाली शुद्ध, गेले भेदा भेद निवारुणी, महामळे म्हण होते जे गांधले शुद्ध, चोखाले स्फटिक जायचे. तुका म्हणे माझ्या जीवेचे जीवन विठ्ठल निदान सापडले. पान नंबर 5 आणि अभंग नंबर 8 वारकरी भजनी मालिका नंबर 2 बंकट स्वामीची भजनी मालिका. भजनी मालिकेमध्ये दुसऱ्या मालिकेतला 8वा अभंग 5व्या पानावर आणि गाथ्यामध्ये नंबर आहे 568 अभंगाचा. तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडेकृत अभंगाथा, अभंगाचा नंबर 568. त्या मनाला शुद्ध करण्याकरता मन शुद्ध विधायणी, ये मन बडाही कठीण आहे बोले. कसं आहे म्हटले मन माहिती का? हे मन हत्ती सारखं आहे म्हणले. हत्तीवाणी कुणीकडं मोकाट पळतं. ए मनरूपी हाती को कीर्तन रूपी ज्ञान गंगा में गोता लगाव. ज्ञान गंगा, ज्ञान सरिता, ज्ञान समुद्र यामध्ये या आणि भक्तीचं प्रेमाचं अवगाहन अवलोकन अनुसरण करा. मग तेव्हा हा जो जीव आहे ब्रह्मरसानं युक्त होऊन बाहेर निघेल. 1533 ला जन्म आहे नाथ महाराजांचा आणि 25 फेब्रुवारी 1599 ला
समाधीमग्न झाले. गावाच्या नाथ मंदिराच्या बाहेर गोदावरीच्या तटावर कीर्तन केलं दुपारी आणि नदीत गेले तर दिसेनासे झाले. म्हणजे जल समाधी घेतली. जसं तुकोबर आहे, आम्ही जातो आमचा राम राम घ्यावा, सकाळ सांगावा विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग बोलवितो, आणि अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित गुप्त झाला तुका. 3627 बाबा अभंगाचा नंबर 3627 गाथ्यामध्ये. कीर्तनकाराकडून गाथ्याचे अभंग ऐकून ते ऐकून उद्धार करून घेण्याचे काय इच्छा करत नाही. गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत म्हणतात का आपल्याला हेच पाहिजे. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आजचे कीर्तनकार म्हणजे मला म्हणले महाराज तुमची कथा ठेवलेली पुरली हो, कारण की भागवत या शब्दावरती मी 1 महिना बोललो मागे, आणि दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला हा भाव तुझे कृपी सिद्धी जाओ, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. 1118 बरं का अभंगाचा नंबर मंडळी, गाथ्यामध्ये 1118 अभंगाचा नंबर. याच्यावरती मी 7 दिवस बोललो. लोक म्हणले तुमचं वय काय? म्हणलं 30 आहे. म्हणले कसं काय केलंय? म्हणलं नाही, मी आईच्या पोटातूनच जन्म घेतला. मी काय ते आई माझी मायेचा सागरवाणी नाही, म्हणजे जे आई माझी मायेची सागर त्याचीच एकट्याची आई आई आणि आपण पडलो आभाळातून, असं त्याचा अर्थ थोडी आहे. असं ते एक कीर्तनकार म्हटले हो, ते व्हिडिओ व्हायरल झाला ना. आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी अदर स्पिरिच्युअल पर्सन अँड द डिवोशनल सिंगल, बट इट इज अन रियालिटी टू यू नो. आणि कीर्तन इज अ व्हेरी परफेक्ट सोल्युशन टू दी. कीर्तनाचं हे जे माध्यम आहे ना, मी याच्याकरता इंग्लिश बोलतो म्हणजे एखाद्याने समजू नये मला काही जमलं नाही म्हणून मी इकडे आलो का काय. ते जमलं मलाच. म्हणजे एखाद्याला वाटण बा, आता बरेच जण म्हणतात ना काही जमलं नाही म्हणून इकडे आले असतील, तसं नाही आहे. आपल्यासारख्याला जमलं पण ते बिघडवतोय आपण. आणि मला एक सांगायचं, त्याचा वेळ कमी आहे. एकनाथ षष्ठी आहे. एकनाथ षष्ठी ही आज जी आहे, वास्तविक पाहता द्वितीयेपासून हा कार्यक्रम चालू होतो. द्वितीयेला गावातल्या नाथ मंदिरामध्ये जो रांजण आहे त्या रांजणाची पूजा केल्या जाते, आणि द्वितीयेला रांजणाची पूजा करून द्वितीयापासून पंचमीपर्यंत एकनाथ महाराजाच्या चरित्राचं पारायण केलं जातं. आणि मग षष्ठीला दुपारी नाथ महाराजाची मानाची दिंडी जी आहे ती गावातल्या मंदिरापासून बाहेरच्या मंदिरापर्यंत येते. 475 दिंड्या येतात. आणि आषाढी वारीनंतर पंढरपूरच्या वारीनंतर नाथ महाराजाची दिंडी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वारकरी दिंडी आहे. सगळ्यात मोठी यात्रा तिथे भरते. जवळपास 7 ते 8 लाख आजचा लेटेस्ट आकडा आहे. 475 दिंड्या. पहिले 378 वगैरे असे काहीतरी होते. मी पूर्ण चरित्राचं रिप्रेझेंटेशन इथे करू शकतो, पण वेळ नाही आहे, दस्तूर बी नाही आहे और मोका बी नाही आहे, कारण कीर्तन हे परंपरेचं सप्त्यातलं कीर्तन आहे. मग गत अभंग इथे मी सादर केला. एक मिनिट. तुम्हाला वाटेल हे माहिती आहे ना विठोबा रखमाई काय हे? हां, साखरे परंपरेमध्ये तुम्हाला माहित असेल विठोबा रखमाई म्हणतात आमच्याकडे म्हणजे आपण एकच आहोत, आणि काही ठिकाणी विठ्ठल म्हणतात बरं का. नाही तुम्हाला वाटेल पुन्हा याला उचला गाडीत टाकून इंजेक्शन देऊ ना, असं व्हायचंय बरं का. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये अभंगाचं जर का चिंतन केलं, तुम्ही म्हणाल महाराज व्याकरण काय सांगत बसलायत. बिना व्याकरणाचं कीर्तनाला न्यायच दिला जाऊ शकत नाही. कीर्तनकाराला कमीत कमी 35 विषयाचा अभ्यास पाहिजे. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांची चरित्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत अनुभव वशमत 32. येत असेल तर गायन. मला नाही येत म्हणा, पण येत असलं चांगले म्हणले, गरज नाही कीर्तन करायला, कारण आलं तर ते अतिरेक करतो, गायनातच घालतो आणि चिंतनाचं करून टाकतो पोस्टमार्टम. पण गायन 33, पावल्या 34 आणि भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. तसं तर खूप असावं म्हटलंय, पण कमीत कमी एवढे विषयाचा अभ्यास असावं का नाही कीर्तन करायला. इथं उभं राहायचं म्हणजे काय हे येत नाही जात नाही, भाजीपाला खात नाही, कहा पे गए थे तो बोले कहा पे भी नाही, क्या लाया कुछ भी नाही, ग्लास तोडा बाना घेणं देणं, कंदील लावून येणं, माळ्याची माकण कोल्याचं भांडण, ह्या म्हणी जरी आहे याला प्रमाण वारकरी देतोय ना मी आपल्याला. जन्मास येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले, कारेण बिरसी मागारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 2168 बरं का. विठोबा हे असं 2 तासात नाही जमत, आमची कथाच ठेवावी लागते. लोक म्हणतात महाराज तुम्ही महाराष्ट्रात 1 नंबर आहे कथेमध्ये बरं का, पैसे घेण्यात नाही. हा नाही तर वेगळा अर्थ घेतात बुवा. आता असं झालंय जो जास्ती माल दबा केलेत आहे त्याला लोक 1 नंबर समजतात. बाबा कायच करावं आणि कायच नाही, हालच से मजबूर. म्हणजे कथा सांगण्यामध्ये एक
क्रम आहे, विद्वान होण्याचाही एक क्रम आहे. तुम्हाला माहिती आहे का, जसं मोठा गायक होण्याचा तुम्ही सकाळी, मी पण खालचे सूर लावतो म्हणून थोडे बहुत लागतात आमचे, फुटके तुटके होय ना, तुमच्या नंतर आमचा नंबर, तुमच्या एवढे परफेक्ट नाही, पण सकाळी ते सा म्हणजे सकाळी हे म्हणजे मोठा गायक व्हायची एक प्रक्रिया, तसं विद्वान व्हायची एक प्रक्रिया. आचरण असावं विद्वानाचं, नाही तर हे काय असे गंज आपल्याला. ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही खरं जाणावा तो देही. 3199 बरं का, अभंगाचा नंबर 3199. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. अधमाची यारी रंग पतंगाचे परी, न लगे विटता क्षण वाया मोल जाय वायावीन. 153 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे, तुम्हाला काय सांगावं. गाथ्याची कथा करायला पाहिजे. 2 जण करतात महाराष्ट्रात, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत करतात एक, आणि त्यांच्यानंतर मीही प्रयत्न करत असतो. गाथ्याची कथा तेवढं तर नाही करू शकत, कारण मी तर विद्यार्थी आहे, ते गुरुवर्य आहेत, ते गुरु आहेत. हे सगळ्यांचे मी जे नावं घेतले, तुम्हीही माझे गुरुच आहे. तुमच्याकडनं मला शिकायला भेटलं की काही असो, गाणं आहे या ना आहे, लेकिन गाण्याच्या तुम्ही खतरनाक गात होते. कॉम्पिटिशन का होईना, पण जबरदस्त गात होते, जबरदस्त. मला आवडलं बरं का. मी तोंड सोपडेपणा करतोय असं नाही, खरंच आवडलं. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि तुम्हाला पाहून उजळले भाग्य आता अवघी चिंता मारली, संत दर्शनी हा लाभ पदमनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पिटी करून पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर. तुम्हाला पाहून मला 483ची आठवण आली. विठो पार तुझ विन या शब्दाला संकेतार्थी क्रियापद संबोधतात. जन्माला आल्यानंतर नरदेहाचं एकच धोरण असलं पाहिजे, किंवा एकच लक्ष असलं पाहिजे जीवाचं. काय? देवाची प्राप्ती करणे. देव होई जेत देवाचे संगती, देव होई जेत देवाचे संगती, देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाची. 185 अभंगाचा नंबर. आत्ता जे प्रमाण दिलंय, अभंगाचा नंबर 185. देवाच्या संगतीत राहिलं की माणूस देव होतो म्हणले, आणि भंगिऱ्या लोकांच्या संगतीत जर का राहिला म्हणले तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू दैसा, हिरे जैसा जन्म मिला है कवडी बदले जाय. कबीर महाराज म्हणतात, भगवंतानं तुला वरतून खाली पाठवलं तर हिरा बनवून पाठवलं, पण तुझ्या जन्मामध्ये, तुझ्या जीवनामध्ये जे ढेकणाच्या जातीचे लोक आहे ना, अरे ते म्हणते काय ठेवलं रे या माळीमध्ये, आणि काय ठेवलं रे या गंधामध्ये. आणि हे वारकरी लोक ऊर्ध्व पुंड्र मृदा कुर्यात, वामन पुराणातले श्लोक आहे. गंधाला विद्यात, भस्मगिस्मला विद्यात, आळंदीला जातात बाबा, चमन गोटा करतात म्हणले. आळंदीला जाण्याची वारकरी होण्याची एक प्रक्रिया आहे. असं काय कधी उठायचं वारकरी व्हायचं असं नाही जमत. आळंदीला जायचं, 4 वर्ष जायचं. सगळ्यात पहिले चमन गोटा करायचं. चमन गोटा म्हणजे केस काढून टाकायचे डोक्यावर दूर सही, आणि चमन गोटा करून नवरत्न तेल लावायचं. याला असं लांबूनच चमकलं पाहिजे उन्हामध्ये. नवरत्न तेल लगा करके दूर से चमन गोटा. आणि इंद्रायणीमध्ये स्नान करायचं, आणि इंद्रायणीमध्ये स्नान करून मग भिक्षा मागायची. ही प्रक्रिया आहे बाबा. मी मनानं बोलतोय असं नाही, याला प्रमाण आहेत. ब्राह्मे मुहूर्ते साया निद्रा पुण्यक्षय कारणी ताम करोती द्विजो मोहाद पादप्रच्छेन शुद्ध्यती. वारकऱ्यांना सकाळी 6च्या नंतर झोपणं अपराध आहे. इथं 10-10 वाजेपर्यंत महाराज लोक उठणं, 10-10 वाजेपर्यंत सकाळी. आणि नित्यनियम नावाची काहीच चीज नाही. अहो काहीच चीज नाही नित्यनियम नावाची. ना जानव, ना माळ, गंध, ना काय. मानस्तो के तनयमान अयोमान गोषुमाणु अश्वेशुरीश वीराण मानो रुद्रो भामितो बदिर हविष्मिंत सदामितवा हवा महे इति हस्ते भस्मं ग्रहितवम जलमीशुतम कृतवाह. काही आहे का नाही ही पद्धत? मी मनानं नाही बोलतोय, जे सांगते पहा. ते हृदयी कळबळा वैष्णवांचा, गोपीचंदन टिळा नाथ महाराजांचा अभंग आहे. आणि हे केव्हा कळणार आहे आपल्याला? तुझं बिन कोणा शरण जाऊ नारायणा. जीवनात कोणाची तरी शरणागती, फुल्ली सरेंडर. एखादा माणूस असा पाहिजे तुम्ही पूर्ण सरेंडर होऊन जा तिथं. इट इज अ ग्रेट हिप्नॉटिझम. फ्रॉम हिअर वन अ ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट इज स्कॉल्ड ॲज अन हार्ट, अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड टू दी ब्लड ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन आवर इंटरनल ह्युमन बॉडी टू. विवेकानंदाचं वाक्य चेतना केंद्र आहे. याला आज्ञाचक्रही असं म्हटलेलं आहे बरं का. इथे 1000 कमळं आहे, 1000 कमळं. गंध लावायचं इथं, मग कधीच अटॅक येत नाही, असं सांगितलंय शास्त्रामध्ये. तुम्ही पहा
शिवमहापुराणामध्ये बरेच कीर्तनकार घाम आहे म्हणून मी पाहिलं. मी टीका करतोय असं नाही बरं का, मी काही टीका करायला आलो नाही आणि मी काही गाव धुवून न्यायला बी नाही आलो इथं. मी खरं सांगतोय तुम्हाला, बरेच कीर्तनकार कीर्तनाच्या गादीवर उभं राहिल्यावर सुद्धा गंध लावत नाही. लक्षात ठेवा, गरुड पुराणामध्ये सांगितलंय एखाद्या घरामध्ये एखाद्या माणसाची मृत्यू झाली तर मृत्यू झाल्यानंतरच आपलं धर्मशास्त्र काय सांगतंय, त्या 10 दिवसामध्ये गंध मोकळं होत नाही, गंधाला दोष लागलेला असतो. म्हणून त्या घरातलं गंध देवतांना संतांना चालत नाही. म्हणून 13 दिवस त्या घरच्या लोकांनी देवाच्या मंदिराची पायरी चढायची नाही, देवाची पूजा करायची नाही, ग्रंथाला हात लावायचं नाही, हातात माळ घ्यायची नाही, हरिपाठ काकडा म्हणायला चालतं आणि विष्णू सहस्रनाम म्हणायला चालतं, नाव घ्यायला चालतं. का? कारण की नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10 ओबी नंबर 233 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 10 ओबी नंबर 233. कारण की नाम हे स्वतंत्र आहे, ज्ञान हे स्वतंत्र घडे वास, गंध लावायला चालत नाही. आणि मग कोणी मेल्यानंतर जेव्हा 10वा 13वा होत नाही तेव्हाच गंध लावायचं नाही. आता याच्या उलट विचार करा, 10वा 13वा नसताना जर का आपला हिंदू धर्माचा माणूस गंध लावत नसेल, हाच व्हिडिओ पहिले महाराष्ट्रात आमचा व्हायरल झाला. ऐसे संत झाले कळीन तोंडी, तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढाविली, भांग भुरका हे साधन, पची पडे मध्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. तिला टोपी उंच दावी, जगी मेक गोसावी, अवघावर पंग सारा, पुटी विषांचा थारा, मुद्रा लावी ती कोरुणी, मान व्हावयासी जणी, तुका म्हणे असे किती नरका गेले पुढे जाती. 1170 अभंगाचा नंबर. गाजर इट मीन्स दॅट टू यू नो. गाजर माहिती आहे का? गाजराला एक पुंगी असते, पुंगी. पुंगी म्हणजे पालाच्या शेपटीवाणी. हा नीट ऐका बरं का मावलांनो, ते गाजर पुढचं बी ढेमसं खायचं नाही बरं का, कापून काढायचं, नाही तर बिमार होतं माणूस, हॉस्पिटलला जातं. मग पुढचं बी असं कापून फेकायचं चाकून, आणि पाठीमागची शेपूट नसती का पालीवाणी गाजराची, त्याला पुंगी म्हणलंय तुकाराम महाराजांना. पुंगी, गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करोनिया पठन केली अहंता जतन, अल्पास ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड हानोनी फोडा त्याचे तोंड. 1168 अभंगाचा नंबर. यत काही नाही पण भलताचा अभिमान म्हणले बघ, असं तुकाराम महाराज म्हणले ना 1168 मध्ये. संतांनी सारी तो केला तैशा परी. 32 अभंगाचा नंबर. गातला दुकान तेती आली असी दान संत, उदार उदार भरले अनंत भंडार, मागत्यासी पुरे धनी आणि कासे उरे, तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे ते. 1427 अभंगाचा नंबर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागे विधी, काय द्यावे त्यासी भावे उतराई. ढेरी वगैरे दिसते का मला? बाबा होण्याचं पहिलं लक्षण, नॉट ए ढेरी, इट इज कॉल्ड ॲज अ बाबा. सकाळी पळतो सुद्धा बरं का मी. नामदेव महाराज म्हणले उठा जागे भारे आता स्मरण. प्रत्येक संताच्या अभंगामध्ये विज्ञान लपलेलं आहे. त्याला नुसतं असं चंबू गबाळ्यासारखं असं नाही घ्यायचं. कसं चंबू गबाळ्यावानी नाही घ्यायचं म्हणजे त्याला. कशाला? मग लिहिलं असन, अरे लिहिलं असन नाही बाबा, एका एका शब्दामध्ये विज्ञान लपलेलं आहे. बघा ना, नामदेवराय महाराज म्हणतात सकाळी उठा बाबा, लवकर नाही उठले एकच बाथरूम असलं तर जाम होऊन जाईल, नंबर लागतील, ड्युटीला उशीर होईल. किती मोठं विज्ञान आहे त्याच्यामध्ये. याच्याकरता कोणाची तरी जीवाला खऱ्या अर्थानं शरणागती पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरलेला पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे कर्णावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 बाबा अभंगाचा नंबर. नामगोड पुरे कोड सकळी रसनायरा रसाविटे घेता घोट अधिक 1788 बाबा अभंगाचा नंबर. नाम साराचेही सार शरणागत यम कंकर वाचा बोलो पुरुषोत्तम 306 बाबा अभंगाचा नंबर. राम म्हणता राम होई पदवी सोण पदवी घ्यायचे ऐसे सुख वचने आहे, विश्वास अनुभव आहे, राम रसाची अजवी अनरसृष्टी केवी तुका म्हणे चाकुणी सांगे मज अनुभव आहे. 3643 बाबा अभंगाचा नंबर. घेऊन या चक्रगदा हाजी धंदा करतो भक्ता राखे पायापासे दुर्जनासे सवारी अव्यक्त ते आकरे रूपाले गुणवंत तुका म्हणे पुरुषाचा येत ऐसा विठ्ठल 90 बाबा अभंगाचा नंबर. प्रताजड भारी दासी 8 बाबा हरी मग तो होणी दिसीन आड घाली सुदर्शन नामाचे चिंतने 12 वाटा पळते पण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 बाबा अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण हे आपल्याला कळत काऊन नाही माहिती का? कळत याच्या करता नाही की आपण मायेच्या आहारी गेलो. माया काढणाराच देव आहे म्हटलंय. हरी 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 म्हणारे सकळ तेरे माया जाळ तुटतील अनेक गाबण तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागबण भावे तुळशी दळ पाणी जोडा म्हणावे पतित वेळो वेगळा.
तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाबविल 694 भंगाचा नंबर आता जे गायनामध्ये प्रमाण दिले महाराजांनी दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्यया हा मामेवे प्रपद्यन्ते माया मेतम तरंती ते अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 14 श्रीमद भगवद गीता तुटे भवरोग संचित क्रिया मान भोगा ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध होतो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाय 366 भंगाचा नंबर जळते संचित ऐसी आहे धर्मनित माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा म्हणे ध्याय कर्म घडो कोठे अडथळाने पडो तुका म्हणे मळ रावण दिता 852 अभंगाचा नंबर किती प्रमाण सांगू म्हणून तुकोबाराय महाराज विचार करतायत बाबा जन्माला आलेल्या जीवाचं खरं स्थान विश्रांतीचं स्थान कर्तव्याचं स्थान प्रगतीचं स्थान उन्नतीचं स्थान ध्येयाचं स्थान अति उच्च तत्वानं युक्त असलेलं स्थान जर का कोणतं असेल ते देवाचं स्थान आहे आपण नुसतं देवदेव करतो देवदेव म्हणतो थोडा टाइमपास देव करतो पण खरा देव आपल्याला कळत नाही मग तुकाराम महाराज म्हणतात मी जन्माला आल्यानंतर आता तुकाराम महाराजाच्या जीवनचरित्राचा विचार केला तर आता 27 तारखेला 20 झाली 12व्या वर्षी पहिलं लग्न झालं तुकोबारायाचं श्री एक अन्न करता 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 मेली 767 नंबरचा अभंग आहे ना ते दुष्काळी द्रव्य आटिले नेला मान श्री एक 767 पाहून घ्या अभंगाचा आता मी सांगत नाही थोडा वेळ कमी आहे ना तर मग 12व्या वर्षी पहिलं लग्न झालं 16व्या वर्षी दुसरं लग्न झालं 17व्या वर्षी तुकोबारायाची पहिली पत्नी आणि मुलगा मरण पावले आई वडील मरण पावले मोठी भाऊजाई मरण पावली मोठे भाऊ सावजी निघून गेले तुकोबाराय भक्ती मार्गामध्ये आरूढ झाले प्रवृत्ती निर्माण झाली 17व्या वर्षी आणि मग 17व्या वर्षी अध्यात्म प्रवीण झाल्यानंतर तुकोबाराय 21व्या वर्षी जे आहे अध्यात्म तत्पर झाले आणि 24व्या वर्षी चैतन्य बाबांनी रामकृष्ण हरी हा मूलमंत्र दिला आणि 42 वर्षामध्ये सगळं संपून तुकाराम महाराज आपण काय करतोय म्हटले पूर्ण टाइमपास करतोय काय उपयोग आहे म्हटले जन्माला येऊन आपण जर का या जन्माचा सदुपयोग केला नाही तर खंती ते न करा होणे गाढ व कुतरा कुत्र्याला शेपूट असते माणसाला शेपूट नाही दोन्ही प्रमाणे आता पुच्छणा ही पाय त्या मनुष्य परी कुतरी ते खंती ते न करा होणे गाढ व कुतरा तैसे होती तरुत्रण लोह काष्टाचे पाषाण एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहा वारा लागे मग 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा जळचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये 20 लक्ष योनी पशुची परी 4 लक्ष योनी मनुष्या माझे नामदेव महाराजांनी त्याची लिस्ट दिली पूर्वजन्मी पाप केले पांगुळ झालो हे जर का टाळायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात या जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल इहलोकी पासून परलोकी पर्यंत जायचं असेल अहित्रिकापासून परत्रिक पर्यंत जायचं असेल लौकिकापासून अलौकिक तत्वाची जर का प्राप्ती करायची असेल तर भगवंताची शरणागती असली पाहिजे भगवंताची शरणागती घेण्याकरता मी पाहिली पुराणे धांडोळली दरुशणे श्रीमद भागवत महापुराण विष्णू पुराण लिंग पुराण त्याचे 11,000 श्लोक आहेत तेही पाहिलं तुकोबाराय म्हणतात गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहे पाहिली पुराणे 19,000 श्लोक तेही पाहिलं ब्रह्मवैवर्त पुराणाचे 18,000 श्लोक आहेत तेही पाहिलं भागवताचे 18,000 श्लोक आहेत तेही पाहिलं स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत तेही पाहिलं पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहेत तेही पाहिलं पाहिली पुराणे धांडोळली दरुशणे दर्शनशास्त्र म्हणजेच योगशास्त्र न्यायशास्त्र पातंजल शास्त्र मीमांसा शास्त्र वेदांत शास्त्र आणि व्याकरण शास्त्र या 6 शास्त्रांना दर्शन असं म्हटलेलं आहे पाहिली पुराणे धांडोळली दरुशणे हे सगळं पाहिल्यावर मला असं कळालं की हे भगवंता या संसारामध्ये जे आहे ते दिव्य तत्व व्यापक तत्व विशेष तत्व अतिविशेष तत्व अद्भुत तत्व भव्य तत्व ते तूच आहे आणि तूच भव्य तत्व असल्यामुळे मला वाटलं की काय तोच भाव अभंगाच्या पहिल्या तुझं बिन कोणा तुकोबाराय म्हणतायत देवासमोर उभा राहू हे कधीचा अभंग आहे माहिती का 2362 नंबरचा अभंग आहे म्हणजे हे जे मी सांगतोय हे याला सत्यप्रत असं म्हणतात जुन्या वारकऱ्याला माहिती असेल म्हणजे हे सत्यप्रत जे आहे तुकाराम महाराजांना आपल्या जीवनामध्ये आपल्या हयातीमध्ये अभंगाची रचना वयाच्या 21व्या वर्षापासून सुरू केलं असं चरित्रामध्ये आहे तर पहिला अभंग केव्हा दुसरा अभंग केव्हा जसे जसे अनुभव येत गेले आता हा 2362 नंबर आहे म्हणजे जवळपास अर्ध्या वयामध्ये तुकोबाराय आले होते आणि मग तुकाराम महाराजांनी त्या अर्ध्या वयामध्ये एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी सगळं पाहिलं होतं आणि मग तुकाराम महाराजाला नारायणाबद्दल लिहावं लागलं तुझं विन कोणा म्हणजे शरण जाण्यासाठी तुझ्यासारखा दुसरा देवता मला कोणी भेटला नाही बुवा नारायणा
असं तुकाराम महाराजाचं म्हणणं. तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, का ऐसा देखे मी तुझ्या कोणी तीही त्रिबोडी. का भगवान शंकर नहीं चलते? चलते है, क्यों नहीं चलते है? ते शिवतांडव स्तोत्र आमचं फेमस झालं महाराष्ट्रामध्ये. कीर्तन हे वेद प्रामाण्य युक्त असावं. आता मी जे म्हटलो हे सामवेदाच्या अंतर्गत येत आहे. हरि ओम सहस्र शीर्षा वेद शास्त्र भागवताचे श्लोक शिवमहापुराणाचे श्लोक हे सगळं म्हणायला याच्यामध्ये चालतंय. हे मी कशा करता सांगितलंय. मग शंकराचं एवढं भया नाही. शंकर तर सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देवता आहे असं लिहिलंय भागवतामध्ये. मग शंकराला शरण जाता नाही आलं तुकोब राहिला असं नाही. हरिहरा नाही भेद नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या टाही भेद कासी नाड, एक वेलांटीचं आड उजवे माम भाग तुका म्हणे एकचे अंग. 99 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये 99 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. शंकर म्हणजेच विष्णू आहेत आणि विष्णू म्हणजेच शंकर आहेत. नाही आधी अंती अवसानू. जेव्हा जगामध्ये काही नव्हतं तेव्हा विष्णू एकटेच होते. भागवत कथा चालली आहे आपण पहा, त्यामध्ये वर्णन आहे. करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनिवेशयं वटस्य पदस्य ऊटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. जगाच्या प्रलयाच्या नंतरची स्थिती अशी आहे की सगळी पृथ्वी रसातलाला जाते. सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. 4 प्रकारच्या प्रलयाच्या द्वारे त्या पाण्याच्या वरती एक वडाचं झाड असतं. त्या वडाच्या झाडाचं एक पान पाण्यावरती पडलेलं असतं आणि त्या वडाच्या झाडाच्या पानावरती भगवंत जे आहेत ते बाल रूपामध्ये शयन करतात. हात हलवतात, पाय हलवतात आणि पायाचं बोट तोंडामध्ये घेतात. हात हलवतो, पाय हलवतो. करार विंदेन पदार मराठी अर्थ त्याचा. वडाच्या पानावर झोपलेला बालकृष्ण आम्ही तुला नमस्कार करतो. विकरे तू कामा खिल गोप कन्या मुरारी पादा पितची वृत्ती दद्धादिकं मोहवशादवोचत गोविंद दामो धर्माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वा मृतमेत देव गोविंद दामो धर्माधवेति गोविंद दामो धर्माधवे. का विष्णूच नारायणालाच का शरण गेले आहे. जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभी संमुतम षोडश कल्मादो लोक शिश्रुक्षया. 131 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 1 131. त्याच्यामध्ये असं सांगितलं वडाच्या पानावर झोपलेला कृष्ण यानं 24 अवतार घेतले. देवी भागवतात विष्णू पुराणामध्ये 31 अवतार घेतले, भागवतामध्ये 22 अवतार घेतले आणि वारकरी मालिकेमध्ये तुकाराम महाराजांनी 10 सांगितले. मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कल्की प्रमाण आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे आणि तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये. 285 अभंगाचा नंबर 285 6 चरण तुकाराम महाराजांची गाथा. तर मग वडाच्या पानावर झोपलेला बालकृष्ण लक्षात आलं ना. जगाच्या अंती झोपतो. नोहे एकल्याचा खेळ म्हणून या वेळ पुन्हा जग बनवायचं असतं. विष्णूच बनवतो, नारायणच बनवतो. कसं वडाच्या पानावर झोपलेला बालकृष्ण 16 कलांना एकत्रित करतो. भागवताचा हा श्लोक जगृहे पौरुषम रूपम भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायातला पहिला श्लोक. त्या 16 कलांना एकत्रित करतो. 16 कला म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे हे श्रवणेंद्रिय म्हणजे ऐकण्याचं ज्ञान. 1 चक्षुरेंद्रिय म्हणजे बघण्याचं ज्ञान. 2 घ्राणेंद्रिय म्हणजे वास घेण्याचं ज्ञान. 3
त्वचा म्हणजे चमडी स्पर्शाचं ज्ञान 4 आणि रसना म्हणजे चवीचं ज्ञान 5. हे पंच ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, डोकं 6, हात 7, पाय 8, उपेस्त 9 आणि गुद्द 10. हे 10 पंचभूताचा गोंधळ केलास एका ठेमेळ 830 अभंगाचा नंबर ते 5 आणि 16व मन. या 16 एकत्रित करतो कोण? बालकृष्ण वडाच्या पानावर झोपलेला, करारविंदेन पदारविंदे मधला बरं का. आणि मग नारायण बनतो आणि वडाच्या पानाच्या जागेवर नाग येतो. अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धत्राष्टम तक्षकम काल्यम तथा एतानि नव नागानि नागनांचे महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य विजयम नास्तिम सर्वत्र विजयी विनिमय भवेत. त्याच्यावर तो नारायण बनून झोपतो. नाभीतून सोन्याचं कमळ निघतं. ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवापासून सनक सनंदन सनातन सनत कुमार हा पहिला अवतार, वराह दुसरा. असे अवतार भगवंत घेतो. नोहे नोहे 24 घेतो. जगाच्या कल्याणाकरता घेतो. जे धर्म जात आघवे युगी युगी मी रक्षावे ऐसा ओघू हा स्वभाव आद्यू असे. अध्याय नंबर 4 ओवी नंबर 49 ज्ञानेश्वरी. ओवी नंबर 49 अध्याय नंबर 4 ज्ञानेश्वरी. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे श्लोक नंबर 8 बर का. किती आहे सांगायला. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय सांगतायत गाथ्यामध्ये धन्य तुझ कृपा सिंधू म्हणशील आपला तू बोल साच करी. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे हो ना होय नारायण दया सिंधू धर्मरक्षवे अवतार घेसे आपल्या पाळीसी भक्त जना. मग कशामुळे नारायणाला शरण गेले? मत्स्य अवतारामध्ये मनूचं रक्षण केलं, वराह अवतारामध्ये पृथ्वीचं रक्षण केलं, नरसिंह अवतारामध्ये भक्ताचं ब्रीद खरं केलं, त्यानंतर कुर्म अवतारामध्ये मंद्राचल पर्वताला पाठ दिली, वामन अवतारामध्ये तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी त्याला घातलं, नरसिंह अवतारामध्ये प्रल्हादाचं रक्षण केलं, राम अवतारामध्ये पूर्णोत्तम अवतार घेऊन धर्माचं रक्षण केलं आणि कृष्ण परिपूर्णोत्तम बनले. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, पांडुरंगण बौद्ध आणि बालाजी अवतार आता चालू आहे, कल्की होणार आहे. हे सगळं विशिष्ट अतिविशिष्ट तत्वप्रदायक कार्य देवच करू शकतो, नारायणच करू शकतो. नारायणाशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. मला वाटलं कोणी करतं का, मी पाहिलं, पण मला असं लक्षात आलं की तूच आहे. तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या. ऐसान देखे मी कोणी. तुकाराम महाराज म्हणाले अध्यात्मशास्त्राचा
ईश्वर तत्वाचा म्हणजे शिव तत्व, ब्रह्म तत्व, नारायण तत्व या तत्वाचा अभ्यास करत असताना ऐसा न देखे मी दुजा कोणीतीही त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये मृत्यूलोक इथे जन्माला आलेला जीव मरतो, वरती भूरलोक, भोरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, महालोक, विष्णुलोक, स्वर्ग, त्या स्वर्गलोकामध्ये 7 स्वर्ग, खाली अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ, या तिन्ही त्रिभुवनामध्ये मला तुझ्यासारखं व्यापकन परिपूर्ण तत्व दिसलं नाही, म्हणून तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, शरण जायलाही तुझ्यासारखा परिपूर्ण मला कोणी दिसला नाही. ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी. आणि हे काय मी उचलली जी पण लावली टाळूला असं म्हणतो काय? प्रमाण सिद्ध मी गोष्ट किंवा प्रमाणयुक्त दावा करतोय अभंगाच्या 3ऱ्या चाहिली पुराणे धांडोळली दरुषणे. सगळं धुंडलं म्हणले आपल्या वाणी नाही. एक ग्रंथ एकटी पण बसवलं ना अभंग त्योच, अभंग जरी बदलला तर चिंतन तेच म्हटले हो. खूप बरं आहे. पाहिली पुराणे, बरं पुराणे जाऊ दे, उपपुराणे सुद्धा 18 आहेत आणि पुराण 18 आहेत. दर्शन 6 आहेत, शास्त्र 6 आहेत, नोहे नोहे वेद 4 आहे, उपवेद 4 आहे. सोपं करून सांगू का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्षात घ्या. पुराण उपपुराण सगळं पाहिलं ना. तुका बरं आहे सांगता येत ना. तुका म्हणे माझं कळते चाचणी. पाहिली पुराणे धांडोळली दरुषणे. कभी राम बनके कभी श्याम बनके चले आना, प्रभुजी चले आना. वाजवत नाही मृदंग, फक्त सांगतोय. कीर्तनामध्ये सांगायला चालत नाही, म्हणायला चालत नाही. कधी राम बनतो, कधी श्याम बनतो, कधी पांडुरंग बनतो. धन्य बहुबरे केले पुंडलिका, निधान आणलीय पंढरी. काय वर्णन आहे. सीताराम चरित अति पावन, मधुर सुरस अरुणाती मन भावन. पुणे पुणे के ज्ञान हो सुन सुनाई, हिय व्यास बुझ जन बुझाई. सिया राम सिया राम जय जय काय चरित्र आहे. चौपाईचा अर्थ हिंदी चौपाई आहेत बरं का. चौपाई आहेत म्हणजे म्हणायला चालतं की शास्त्र सिद्ध आहे ना ते. हा म्हणून शास्त्राने जे सिद्ध केलं ते म्हणायला चालतं. आपण जे सिद्ध केलं ते नाही चालत. किती वेळेस ऐकलं आणि ऐकवलं, परत परत ऐकव ऐकून आपल्याला हा सेवितो हा रस वाटितो अनेका. घ्या रे होऊ नका. रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. 201 अभंगाचा नंबर 201. स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्त्य य रस अतः पिबंतु सद्भाग्या मामा मुंचित करहिचित. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 83 श्रीमद भागवत महात्म्य. हा जो रस आहे हा ब्रह्मदेवाच्या सत्यलोकात नाही, विष्णूच्या वैकुंठात नाही, शंकराच्या कैलासात नाही आणि इंद्राच्या इंद्रलोकात नाही. हा रस आपल्याला इथे मिळतो. इथे मिळतो तही बात नाही वैकुंठे ते मात. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संज्ञा. आणि म्हणूनच इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, तरीच आम्ही जन्म आलो. दास विठ्ठलाचे झालो आयुष्याच्या या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पामटणी करू स्वर्गाची निशाणी. 131 अभंगाचा नंबर. इथे जन्माला यायची इच्छा देवता सुद्धा करतात. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात. 3688 अभंगाचा नंबर. स्वर्गीच वगैरे वगैरे अनेक प्रमाण. आणि म्हणून पाहिली पुराणे धांडोळली दरुषणे. ऐसान देखे मी दुजा कोणी त्रिभुवनी. आणि म्हणून माझा अंतिम निश्चय झाला, परम निश्चय झाला. आणि तो परम निश्चय आणि अंतिम निश्चय म्हणजे काय? अभंगाच्या शेवट.
काही दिवसानं मी अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतोय, महाराष्ट्रातला सर्वात मोठा वक्ता आहे मी यावेळेस. मला आंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार दिव्य दिशा वगैरे जे चॅनल आहेत ना त्याच्यावरती माझ्या कथा पूर्ण भारतात दिसल्या आणि लवकरात लवकर आस्थावर येणार आहे. महाराष्ट्र से वारकरी संप्रदाय के सबसे पहले अंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार एवं कथा प्रवक्ता आचार्य श्री विनोद कृष्ण शास्त्री जी नायगावनकर के मुखारविंद से श्रीमद भागवत कथा शिवपुराण एवं वारकरी काले के कीर्तन का सीधा प्रसार 157 देशामध्ये. हा प्रयत्न आहे म्हणून तर एवढा 18 घंटे बसून आय एम स्टँडिंग फॉर हिअर टुडे टॉकिंग टू दी सम मोर थिंग स्पिरिच्युअलिटी अबाउट हिअर. सांगू शकतोय आपली यामुळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. विचार करा वारकरी माणूस तिथे जाईल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा निरूपण कथा का सीधा प्रसारण कसं वाटेल हो हे हेडलाइन कसं वाटेल हिंदी में. जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा निरूपण कथा काले का कीर्तन भी हिंदी में. आणि म्हणून आमच्या कथा ज्या असतात भागवत कथा विशेष रूपाने भागवत कथा राम कथा गो कथा शिव महापुराण विष्णू पुराण गरुड पुराण लिंग पुराण ऑल टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा अँड वारकरी कीर्तन ऑल्सो अवेलेबल ऑन माय प्रोफेशनल ऑफिशियल यूट्यूब चॅनल विनोद कृष्ण शास्त्री नायगावनकर. सांप्रदायिक भजन होईल आणि कीर्तनाला पूर्ण विराम असेल. विठोबा सर्वांनी एक स्वर एक ताळी आणि एक लय. तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोली दरोषणे तुझ बिन कोणा शरण जाऊ नारायणा. यथामती यथा समयपर्यंत नियोजित वेळेमध्ये संकल्पित वेळेमध्ये आपल्या या सुंदर गावामध्ये श्रीमद भागवत कथेच्या अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे गतवर्षी साजरा संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य सप्ताह. आणि त्यामध्ये मला गावकऱ्यांनी बोलवलेलं. मी काही फार मोठा वक्ता नाही, मी स्वतःला विद्यार्थी समजतो, वक्ता नाही बाबा सुद्धा नाही. मी काही शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल माझं मला द्या.